छत्रपति शाहू महाराज जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। महात्मा बसवेश्वर जिंदाबाद। शशि सुरेश सिंह अमर है, अमर है, अमर है। शशि सुरेश सिंह अमर है, अमर है, अमर है। सचिनच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। सचिनच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। बाकी कुठल्या गोष्टी द्यायच्या नाही। ज्या प्रशासनानं त्याची नोंद घेतला की तो सचिनचा अपघात झालेला आहे। या देशात मागासांना किंमत नाही, या देशात मुस्लिमांना किंमत नाही, या देशात मराठ्यांना किंमत नाही। हा देश चालवतो कोण? तो ब्राह्मण। आणि त्या सगळ्यात त्यांना सगळ्यांना माहीत आहे, या सगळ्यांना आपल्या हाताखाली ठेवलं पाहिजे। आणि ह्या देशातले जे छोट्या छोट्या जातीतले लोक आहेत ज्यांना किड्या मुंग्यासारखं मारलं पाहिजे हे त्यांनी ठरवलेलं आहे। सचिनच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत या देशातलं प्रशासन, या देशातलं गृहमंत्रालय फाशी देणार नाही, त्यांना तत्काळ अटक करून त्याच्यावर गुन्हे नोंद करणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही। याची नोंद इथल्या पोलीस प्रशासनाने घ्यावी, गृहमंत्र्यांनी घ्यावी, गृहमंत्रालय कार्यालयाने घ्यावी। आम्ही ज्या जाती जन्मलो त्या जातीचा फार मोठा इतिहास आहे, पण आम्ही गप्प बसलो याचा अर्थ आम्ही मेलेलो नाही। आम्ही भाली मॅन केलेले आहेत, भाली टाकलेले नाहीत। आम्ही तलवार चालवत नाही, आम्ही भाली चालवतो। अरे 10 क्विंटलचा बैल आम्ही रात्रीतून गायब करतो, त्याचा चमडा सुद्धा तुम्हाला दिसणार नाही। 10 क्विंटलचा बैल एका रात्रीतून आम्ही पूर्ण त्याचा संपवता कार्यक्रम। तुम्ही तर किती 50 किलोचे माणसं आहेत, तुम्हाला तर फुकायला 2 मिनिट वेळ लागणार, पण तुम्ही आमचा अंत पाहू नका, तुम्ही आमची परीक्षा घेऊ नका। आणि इथल्या मागासवर्गीयावर, इथल्या दलितावर अन्याय करण्याच्या पुन्हा भानगडीत पडू नका। जसा अख्खा महाराष्ट्र पेटवला जाईल याची गांभीर्याने पोलीस प्रशासनाने नोंद घेतली। आम्ही डरपोक अवलादी नाही। अरे आमच्या मायबापांना जे कष्ट सोसलं, आमचं 18 विश्व दारिद्र्य आहे, आमच्या गावात घर नाही, शिवारात शेत नाही, आणि आमचं घर आहे ते जेल आहे। आम्हाला 50 दिवस ठेवा, 10 वर्ष ठेवा, 5 वर्ष ठेवा, आमचं काय गावात सोयाबीन वळणार नाही आणि पुन्हा काय त्याची नाश करायला गाव काय जायचं नाही, हे पोलिसांनी नोंद घ्यावं। आम्ही लढतो फक्त स्वाभिमानासाठी, आम्ही फक्त लढतो अभिमानासाठी, आम्ही फक्त लढतो इथं सन्मानानं जगण्यासाठी। हाच आमचा एवढा जगण्याचा उद्देश आहे। कोणी जर आमच्या माय बहिणीकडे किंवा युवकाकडे यापुढे जर पोट वाकडे केलं तर त्याचं पोट खिचून काढायची बाबासाहेबांनी आम्हाला घटनेत ताकद निर्माण करून दिलेला आहे, आणि त्याचा उपयोग करून आम्ही तुमचं पोट सुद्धा काढून। आज सचिनच्या कुटुंबात काळाचा घाला घातला गेला, SP भेट देत नाही, इथलं महसूल प्रशासन भेट देत नाही, गृह खात्याचे कोणी येत नाहीत। म्हणजे तुम्हाला या देशातला मागास माणूस 0% वाटतोय, आणि ह्याचं तुम्हाला उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही। सचिनच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे, सचिनच्या कुटुंबाला तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित केलं पाहिजे, आणि त्यांना इथं घराची योजना, घर निर्माण करून दिलं पाहिजे, आणि सचिनच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घेतलं पाहिजे, आणि सचिनच्या कुटुंबाला 50 लाख रुपयाची शासनाने मदत द्यावं, या ठिकाणी मी शासनाला आव्हान करतो। शासन कुठल्या मस्तीत वागते, शासन कुठल्या गरमीत राहते, याचाही हिशोब आम्ही या पुढच्या काळात घेणार आहोत। तर याच्या पुढच्या काळात कोणी आमच्याकडे डोळा काढून बघण्याची ताकद सुद्धा निर्माण करू नये, आणि तसा प्रयत्न करू नये। डोळा काढलात तर डोळा काढणार, हात काढलात तर हात काढणार, पाय वर केला तर पाय सुद्धा काढणार, एवढी ताकद घेऊन सैनिक। आम्ही घटनेच्या अधीन राहून जगतो, आम्ही घटनेचं पालन करतो, आम्ही नियमाचं पालन करतो, म्हणजे आम्ही तुमचे गुलाम आहेत का? आणि आम्ही सगळं करत असताना तुम्ही आमच्या तरुण कार्यकर्त्याचे मुर्दे पाडता, संगनमत करता। जर हे या पुढच्या काळात झालं तर आम्ही खपवून घेणार नाही। या ठिकाणी बरेचसे आपले कार्यकर्ते बोलणार आहेत, त्यासाठी मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो। जय भीम। हे आंदोलन या ठिकाणी आम्ही सक्सेस करत आहोत, आणि विशेषतः देवणी पोलीस प्रशासनाचे प्रथमतः आभार मानतो। आम्हाला आपण प्रोटेक्शन देऊन या ठिकाणी सक्सेसफुल मोर्चाला आपण सहकार्य करतात। भारतीय संविधान दिलेला अधिकार आहे आम्हाला पोलीस प्रशासनाने नोटीस बजावलेली आहे की तुम्ही नीट भाषण करा,
नीट मोर्चा काढा, नीट सगळं जावं असं करा. साहेब, तुम्ही नोटीस आम्हाला आमच्या भारतीय संविधानाच्या अधिकाऱ्यांना दिलेले, तुमच्या मनानं दिलेले नाहीत. ती नोटीस आम्ही स्वीकारलेली आहे. पण अशा नोटिसा महाराष्ट्रात अनेक आरक्षणासाठीची आंदोलन झाली, अशा लोकांना किती तुम्ही नोटिसा दिलात, त्याचा या ठिकाणी मी जबाब विचारणाऱ्यापैकी नाही, पण तुम्हाला सूचना करणाऱ्यापैकी निश्चित आहे. आमचं आंदोलन म्हणलं की नोटिसा, आमचं आंदोलन म्हणलं की दाब दराव शक्य चालणार नाही. कारण बाबासाहेबांना सांगितलंय, निशस्त्र सैनिकाचा सरदार भीम होता, जातीय त्याच्यासाठी अंगार भीम होता, पाण्यानं दिवा पेटवणारा अंगार भीम होता. त्या औलादीचे आम्ही लोक आहोत. त्याच्यामुळे कसल्या भिकाला कसल्या दुखीला बळी पडणाऱ्यापैकी नाहीत. महाराष्ट्रात मोर्चा काढणाऱ्या औलादीचे आहोत. महाराष्ट्रात संघर्ष करणाऱ्या औलादीचे आम्ही आहोत. माननीय सोमय्या मुंडे साहेब आल्यापासून सचिनला जाळून मारलं, सचिन लांबतोरेला पेट्रोलमध्ये टाकून जाळून मारला. अहमदपूरच्या कोटंब्याला डॉक्टरने कारमध्ये नेऊन मारलं, त्याच्या गुप्त अंगात पाणी सोडलं मिरच्याचं. सोमय्या मुंडे साहेब, सोयीस्कर तुमच्या काळात आमच्यावर अत्याचार होत आहेत का, हा आमचा सवाल तुम्हाला आहे. सचिन सूर्यवंशीला मारलं जातंय, फिर्याद घेतली जात नाही, पण त्याला 6 आरोपी करा म्हणायची फिरायची नाही. आपण लेखी करतोय. मोर्चेकराला विनंती आहे, अरविंद पवारवर सेक्शन 4 प्रमाणे दाखल करून घ्यायची आम्ही तक्रार पोलीस महासंचालकांकडे करतो. आणि अरविंद पवारला 6 आरोपी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या ठिकाणी तुम्हाला सवाल सांगतोय. कारण भारतीय संविधानाचे अभ्यासक आम्ही आहोत, पोलीस कायद्याचे अभ्यासक आम्ही आहोत. सेक्शन 4 का लागतंय, केव्हा लागतंय, सगळ्या पोलीस प्रशासनाने समजून घ्यावं. कसलाही फिर्याद असो दाखल करा. CRPC काय सांगते आहे वाचून बघा. समजत नसेल तर सांगा, आम्ही तुम्हाला समजावण्यासाठी सदैव तयार आहोत. CRPC 1-2 प्रमाणे कसलाही माणूस केला, तक्रार दिला, घ्या, रिसिव्ह द्या. दाखल होत नसेल करू नका, दाखल होत असेल दाखल करा आणि तपास त्याप्रमाणे करा. असं पोलीस कायदा, पोलीस नीती सांगते आहे. तुम्ही कुणाच्या हेव्याला बळी पडू नका, कुणाच्या दबावाला बळी पडू नका. सचिन सूर्यवंशीच्या कुटुंबाची तक्रार आहे, त्याच्यात नावं आहेत, त्याप्रमाणे दाखल करा, त्याप्रमाणे तपास करा. बाकी तुम्हाला नाटकं करता येणार नाही, करू दिलं जाणार नाही. आताच्या निवेदनात मागणी आहे, सचिन सूर्यवंशीच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे. सचिन सूर्यवंशीच्या कुटुंबाला 50 लाख रुपये मिळले पाहिजेत. सचिन सूर्यवंशीच्या बायकोला नोकरी मिळली पाहिजे. सचिन सूर्यवंशीच्या लेकराचं शिक्षण शेवटपर्यंत शासनानं केलं पाहिजे. ह्या सर्व मागण्या आहेत. त्याचबरोबर अरविंद पवारवर सेक्शन 4 होऊन त्याला 6 आरोपी करून त्याची डी ओपन केली पाहिजे, हेही सांगितलेलं आहे. आणि आत्ताचे उदगीरचे DYSPकडे तपास आहे, तो आमचा संशयिक तपास आहे. तो तपास वर्ग करून सन्माननीय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाखातर सेपरेट अधिकारी म्हणून निवडून करावं, अशी तक्रार निवेदनात त्या नातेवाईकाच्या निवेदनात आहे. आणि या आंदोलनकर्त्याचं आंदोलन याच्यासाठी आहे. एवढी पब्लिक का जमली, कशासाठी जमली हे समजून घ्या. अत्याचारित निश्चितपणे खून झालेला आहे, म्हणून हे लोक जमलेत, म्हणून एवढे सगळे लोक जमले. कुठल्या जातीचे प्रत्येकच नाहीत, निस्ते भीम सैनिक नाहीत, लव सैनिक आहेत, शिवसैनिक आहेत, शिवाजी सैनिक आहेत, सगळे सैनिक या ठिकाणी आहेत. सगळ्या बहुजन लोकांच्या आंदोलनाच्या मार्फत सचिनला न्याय मागतो. म्हणजे सचिन एका जातीचा नव्हता, एका वर्गाचा नव्हता. सचिन सच्चा कार्यकर्ता होता. सचिन तालुक्यासाठी वाहून घेतला होता. सचिन आंबेडकरी विचारासाठी वाहून घेतला होता. म्हणून या लोकांची तळमळ या ठिकाणी आहे. शासनानं आमचा परिचय बघू नये, आमचा परिच्छेद बघू नये. यानंतर देवणी तालुक्यासह महाराष्ट्रातल्या आता प्रत्येक कार्यकर्त्याने आवाहन केलं आहे. पण मानवी काव्यांचा राष्ट्रीय डायरेक्टर, श्रमिक काव्यांचा संस्थापक अध्यक्ष म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये आज 50,000 लोकांचं संघटन आमचं आहे. एका दिवशी लातूर जिल्हा आम्ही बंद करू शकतो, पण बंद करून काही मिळणार नाही, म्हणून आम्ही कुठंतरी कधीतरी बंद करतो. कारण बंद केलेला सगळा सुखदुःख आम्हाला जनता आहे. लोकांना त्रास होतो माहीत आहे. एखाद्या पेशंटला जायला त्रास होतो माहीत आहे. शावरा शाजनीचे पोलीस बोलावं लागतंय, तेलंग्याचे पोलीस बोलावं लागतंय, हाही त्रास आम्हाला माहीत आहे. पण नाविलाज आहे साहेब, न्याय मिळत नसेल लेखी देऊन तर तुम्हाला कुठंतरी लेखीचं काय आहे, हा अत्याचार कशासाठी झाले, हे लोक का रस्त्यावर आले हे सांगण्यासाठी, प्रशासनाला बघण्यासाठी. म्हणून या ठिकाणी रस्ता रोकोचं आंदोलन करून या ठिकाणी या बहादर सैनिकाचं आंदोलन या ठिकाणी आहे. तेव्हा आपल्याला सर्वांना माझी विनंती आहे, आपण आंदोलन कधी बी करताना पोलीस लोक नोटिसा देतात, त्यांचं कर्तव्य आहे. ते भारतीय संविधानाचे चालक आहेत, भारतीय संविधानाचे ते रक्षक आहेत, भारतीय संविधानाचा त्यांचा अधिकार आहे. ते कधी दुश्मन नाहीत. पोलीस कुठल्या मोठ्या घरचे नाहीत. पोलीस तुमच्या माझे बाप भाऊ आहेत, तुमच्या माझ्या नातेवाईकातले आहेत.
त्यांच्यावर आरोप कधीच धरायचा नाही. त्यांना अधिकाराला धरते, आपण कायदा मोडला अटक करते, व्हावं लागतंय. पण पोलीस आमचे कधीच दुश्मन नाही. 89 पासून आजपर्यंत आम्ही काम करतोय पोलिसाच्या बरोबर. वेळ पडली तर विरोधात, पण कायदा त्यांच्याकडे तेवढाच आहे, आमच्याकडे तेवढाच आहे. या ठिकाणी जर आम्हाला FIR फाडलं नसतं तर आम्ही FIR फाडण्यात सक्सेस झालो. आता अटक करून घेण्यात सक्सेस होणार आणि त्या लोकांना जेवढं कडक शिक्षा होईल त्या शिक्षेची मागणी आपण आंदोलन करताना केलेली आहे. त्या तुमच्या सर्व मागण्याच्या सोबत मी आणि माझी संघटना तुमच्यासोबत सदैव आहे. बालाजी बनसोडे, रडायचं नसतंय, लढायचं असतंय. आंदोलनामध्ये दंड थापटायचं असतंय, मांडी थोपटायची असतंय. डोळ्याचं पाणी छातीवर घ्यायचं नसतंय, गालावर घ्यायचं नसतंय. माझ्या बहिणीनं काकणं काढून टाकले आहे, त्या प्रशासनाने लक्षात घ्यावं. त्या काकणाचं काय पवित्र आहे, त्या जोडव्याचं काय पवित्र आहे, ती काकणं का ठेवली माझ्या बहिणीला. हे काकणं जर तुम्हाला लिहून घ्यायची वेळ नसेल तर त्यांना अटक करा, त्यांना वाजावर लटका. नाहीतर पोलीस प्रशासनाला उदगीरच्या अरविंद पवारला बांगड्या गाठल्याशिवाय सोडणार नाही हा इशारा देतोय. या ठिकाणी 4 घोषणा देतोय आणि मी थांबतोय. कारण माझं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, मला बोलता येत नाही, तरी पण कधी मागे पडत नाही. मेलो तर रंगण्यात मरेल, घरात घुसून मरायच्या औलाद मी नाही. बोलो रे बोलो, क्या बोलो कहीं को बोलो, अरे सुनने दो कौन को पूरा. बोलो रे बोलो, अरे बोलो रे बोलो, नहीं बोलो रे बोलो, बोलो रे बोलो, बोलो रे बोलो, बोलो रे बोलो, ताकत से बोलो, हिम्मत से बोलो, आगे वाले बोलो, पीछे वाले बोलो, सब जन बोलो, बोलो रे बोलो, अरे बोलो रे बोलो. हम सब